वेलकम स्टुडंट. आज आपण नवीन व्हिडिओला स्टार्ट करत आहोत, तो म्हणजे फाउंडेशन कोर्स. आता हा फाउंडेशन कोर्स जो आहे किंवा फाउंडेशनचे जे काही व्हिडिओज आहेत ते कोणासाठी जास्त युजफुल आहे. बघा, जे विद्यार्थी 10वीची एक्झाम दिलेली आहे ते विद्यार्थी आता 10वी पास आउट होऊन आता नेक्स्ट 11th आणि 11th सायन्सला ॲडमिशन घेणार आहात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी 11वी-12वीच्या ज्या काही फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथमॅटिक्स या बेसिक सब्जेक्टच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सर्व बेसिक कन्सेप्ट आम्ही एक्सपर्ट टीचर तुमच्यासमोर काय करणार आहोत, रिप्रेझेंट करणार आहोत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जरी इन्स्टिट्यूशनपर्यंत येता आलं नाही, क्लासेसपर्यंत येता आलं नाही, तर घरी बसल्या सुद्धा ते फाउंडेशन कोर्सचा यूज करून स्वतःच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू शकतात. या बेसिक कन्सेप्टमध्ये तुम्हाला प्रत्येक आठवड्याच्या 2 दिवस प्रत्येक सब्जेक्टला असणार आहे. उदाहरणार्थ सोमवार मंगळवार हा बायोसाठी असणार आहे. पहिल्या दिवशी त्या सर्व पीडीएफ मटेरियल असेल, व्हिडिओ लेक्चर्स असतील आणि दुसऱ्या दिवशी त्या पीडीएफ वरती किंवा व्हिडिओ लेक्चर्स वरती तुम्हाला वर्कशीट सॉल्व्ह करायची आहे, टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्या पद्धतीनं असाच पॅटर्न केमिस्ट्रीसाठी असणार, असाच पॅटर्न फिजिक्ससाठी असणार आणि असाच पॅटर्न हा मॅथमॅटिक्स विषयासाठी सुद्धा असणार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिस्ट्री या विषयाचं फर्स्ट लेक्चर सुरुवात करत आहोत. ते म्हणजे केमिस्ट्री विषयाच्या डेफिनेशन पासून किंवा केमिस्ट्री विषय काय आहे, या सब्जेक्टमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला बेसिक फाउंडेशन मध्ये सुरुवात करायची आहे. मोल कन्सेप्ट, ॲटॉमिक मास, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास कशामध्ये मेजर करतात, त्यानंतर मॉलिक्युलर मास, त्याला आपण मॉलिक्युलर वेट म्हणतो, ते मॉलिक्युलर वेट कशामध्ये मेजर करतात, या सर्व ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, मोल कन्सेप्ट, एम्पिरिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्टॅइकोमेट्रिक कॅल्क्युलेशन, हा जो काही कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फिजिकल केमिस्ट्रीचा, तो पार्ट आपण सुरुवात करूया. तर सुरुवात आपण पाहणार आहोत केमिस्ट्री या विषयापासून किंवा केमिस्ट्री या शब्दापासून. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही केमिस्ट्री सब्जेक्ट आहे या सब्जेक्टला मराठीमध्ये म्हणतात रसायनशास्त्र. बघा, केमिस्ट्री या विषयाला काय म्हणतो आपण, रसायनशास्त्र. म्हणजे बघा, हा असा एक सब्जेक्ट आहे की या सब्जेक्टचा मीनिंग त्या सब्जेक्टच्या नावावरूनच क्लिअर होतं. म्हणजे काय करत असतो बरं आपण या सब्जेक्टमध्ये, तर सरळ आणि सिंपल अर्थ आहे, मीनिंग आहे की या विषयामध्ये आपण काहीतरी केमिकलचा अभ्यास करणार आहोत आणि त्या विषयाला, केमिकलचा अभ्यास ज्या विषयामध्ये केला जातो त्या विषयाला आपण म्हणतो केमिस्ट्री. तर मग आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन किंवा व्याख्या देऊया या ठिकाणी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ केमिस्ट्री? बघा, द स्टडी ऑफ केमिकल्स इज कॉल्ड, या ब्रँचला आपण म्हणतो केमिस्ट्री. ठीक आहे, क्लिअर झालं तुम्हाला मीनिंग? ज्या सायन्सच्या ब्रँच मध्ये आपण रसायनाचा अभ्यास करतो, कशाचा, रसायनाचा अभ्यास करतो, तर अशा ब्रँचला, अशा शाखेला सायन्सच्या आपण काय म्हणतो, केमिस्ट्री म्हणतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता हा जो काही शब्द दिला आपण केमिकल्स, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस वर्ड, या शब्दाचा अर्थ काय होतो, तर बघूया आपण व्हॉट इज द केमिकल्स. सिंपल सरळ अर्थ आहे, द एनी मॅटर, पण असंही म्हणू शकतो एनी मॅटर इज कॉल्ड केमिकल्स. कोणतंही जे काही मॅटर आहे युनिवर्स मधलं, त्या कोणत्याही मॅटरला आपण काय म्हणणार, केमिकल्स म्हणणार. ओके, मग आता केमिकल्स किती टाईपचे आहेत, कशाला केमिकल म्हणायचं, केमिकलचं क्लासिफिकेशन कसं केलं,
नंबर ऑफ केमिकल्स अवेलेबल आहेत मग युनिव्हर्समध्ये, कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्येक दिसणारी जी काही वस्तू आहे त्या प्रत्येक वस्तूला आपण केमिकल्स म्हणणार. फॉर एक्झाम्पल बोल्ट आहे, ही इंक आहे, पेंट आहे, बरोबर का नाही, कलर आहे, मेडिसिन्स आहे, हे सर्व जे काही केमिकल्स आहेत त्या सर्वांना, सर्व वस्तूंना, सर्व सबस्टन्सला आपण काय म्हणणार, केमिकल्स म्हणणार. आपलं रजिस्टर असेल, बरोबर का नाही, अर्थ क्रस्ट असेल किंवा अर्थ क्रस्ट मध्ये किंवा अर्थ ऍटमॉस्फिअर मध्ये व्हॅरियस गॅसेस आहेत, कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन गॅस आहे, नायट्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, व्हॅरियस गॅस आहेत. म्हणजे ऑल युनिव्हर्स इज मेड अप ऑफ केमिकल्स. हे प्रत्येक युनिव्हर्स जे आहे ते कशापासून तयार झालेलं आहे, केमिकल्स पासून तयार झालेलं आहे. तर मग आपण ह्या केमिकलचं क्लासिफिकेशन बघू. तर केमिकल तर तुम्हाला कळालं, एनी मॅटर दॅट इज कॉल्ड केमिकल्स. मॅटर म्हणजे काय, कोणतीही वस्तू, कोणताही पदार्थ मिळाला तुम्हाला, पाहिला तुम्ही, दॅट इज कॉल्ड केमिकल्स. तर ह्या केमिकल्सला आपण दोन क्लासमध्ये डिवाइड करतो. तर बघा, केमिकल्स डिवाइडेड इनटू टू टाइप्स. हे जे काही केमिकल्स आहेत म्हणजे रसायन जे आहे, मराठीमधून आपण केमिकल्सला काय म्हणतो, रसायन म्हणतो. तर केमिकल्स काय आहेत बघा. तर नंबर 1 दॅट इज कॉल्ड ऑर्गॅनिक केमिकल्स. ऑर्गॅनिक केमिकल्स. आणि नंबर सेकंडचं जे केमिकल्स आहे त्या केमिकल्सला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक केमिकल्स. बघा, एक नंबरचं केमिकल्स कोणतं, ऑर्गॅनिक, आणि दुसरं कोणतं, इनऑर्गॅनिक. आता मराठीमध्ये काय म्हणतात बरं ऑर्गॅनिक केमिकल्सला, तर सिंपल अर्थ आहे ऑर्गॅनिक म्हणजे काय, कार्बनीय संयुगे किंवा कार्बनीय रसायन, ठीक आहे. म्हटलंच आपण या ठिकाणी लिहूया. कार्बनीय रसायन. आणि इनऑर्गॅनिक कशाला म्हणतो बरं आपण, अकार्बनीय. अकार्बनीय रसायन. बघा, नावाचं डेफिनेशन पुन्हा, ऑर्गॅनिक केमिकल्स आणि इनऑर्गॅनिक केमिकल्स मधला डिफरन्स काय, की ज्या केमिकल्स मध्ये कोण आहे, कार्बन आहे, त्या केमिकल्सला आपण काय म्हणतो, केमिकल्स म्हणतो. लक्षात आलं तुम्हाला, ज्या केमिकल्स मध्ये कोण आहे, कार्बन, त्याला काय म्हणणार आपण, ऑर्गॅनिक केमिकल्स. तुम्ही म्हणता फॉर एक्झाम्पल काय बरं सर, मग एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल लास्ट इयरला तुम्ही 10th ला असताना एक टॉपिक होता तुम्हाला, दॅट इज कॉल्ड अमेझिंग वर्ल्ड ऑफ कार्बन. कार्बनचा अमेझिंग वर्ल्ड हा एक टॉपिक होता आणि त्यामध्ये तुम्ही डिस्कस केला हायड्रोकार्बन, बरोबर. मग हायड्रोकार्बन कोण, अल्केन ग्रुप आहे, अल्किन ग्रुप आहे, अल्काइन्स ग्रुप आहे, किंवा मग ते हायड्रोकार्बन्स मधले किंवा अल्किन मधला आपण हायड्रोजन रिप्लेस केला, त्या ठिकाणी ऍक्टिव्ह ग्रुप टाकला, त्या ऍक्टिव्ह ग्रुपला आपण काय म्हणतो, फंक्शनल ग्रुप म्हणतो. मग काही फंक्शनल ग्रुपही तुम्ही लास्ट इयरला पाहिले. तर ज्या ठिकाणी हायड्रोकार्बन किंवा अल्काइल ग्रुप आणि त्यासोबत फंक्शनल ग्रुप आहे, तर त्या सर्व केमिकल्सला आपण काय म्हणणार, ऑर्गॅनिक केमिकल्स. जनरली हे ऑर्गॅनिक केमिकल्स जे आहेत ते आपल्याला प्लांट आणि ॲनिमल्स मध्ये मिळतात. म्हणजे ऑर्गॅनिक केमिकल्स हे आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मिळतात. लक्षात आलं तुम्हाला, सजीवांमध्ये जे केमिकल्स असतात जनरली त्यांना आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक केमिकल्स म्हणतो. पण त्या केमिकल्स मध्ये काय पाहिजे, कार्बन पाहिजे. मग तुम्ही म्हणता सर मग सजीवांमध्ये कोणकोणते केमिकल्स आहेत असे की त्यामध्ये कोण आहे, कार्बन आहे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स आहे, प्लांट्स मध्ये आहे कार्बोहायड्रेट्स. आपण ॲज अ सोर्स म्हणून, सोर्स ऑफ एनर्जी म्हणून यूज करतो त्याला कार्बोहायड्रेटला. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट मध्ये ग्लुकोज आहे, रायबोज आहे, बरोबर का, फ्रुक्टोज आहे, केन शुगर, सुक्रोज आहे, उसामध्ये जी साखर आहे दॅट इज कॉल्ड केन शुगर, सुक्रोज म्हणतो आपण त्याला. हे सर्व जे मॉलिक्युल्स आहेत, हे सर्व जे कंपाऊंड्स आहेत, या कंपाऊंड्सला आपण म्हणतो कोणते केमिकल्स, ऑर्गॅनिक केमिकल्स. आणखी जर आपण पाहिलं, प्रोटीन्स आहेत, अमायनो ऍसिड्स आहेत, लिपिड्स आहेत, हार्मोन्स आहेत, एन्झाइम्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, विटॅमिन्स आहेत, एक्सेट्रा नंबर ऑफ केमिकल्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, की त्यामध्ये कोण आहे, कार्बन आहे. तर अशा केमिकल्सला आपण कोणते केमिकल्स म्हणणार, ऑर्गॅनिक केमिकल्स म्हणणार. मग लक्षात आलं असेल तुम्हाला ऑर्गॅनिक केमिकल कशाला म्हणायचं, द केमिकल विच कन्सिस्ट ऑफ काय आहे, कार्बन. लिहूया आपण डेफिनेशन, द केमिकल्स
the chemicals which consist of carbon is called अशा केमिकलला आपण काय म्हणणार ऑर्गेनिक केमिकल्स. लक्षात आलं ना तुम्हाला ऑर्गेनिक केमिकल्स कशाला म्हणायचं. उदाहरण देऊ आपण, एक्झाम्पल देऊ त्यांचे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, मिनिंग क्लिअर होईल तुम्हाला. हायड्रोकार्बन्स, या हायड्रोकार्बन्स वरती तुम्हाला स्पेशल लेक्चर होणार. आपले सर जे आहेत पुणेकर सर ते तुम्हाला हायड्रोकार्बन्स वरती लेक्चर देणार स्पेशल. ठीक आहे. हायड्रोकार्बन्स, त्यानंतर अल्कोहोल्स, त्यानंतर अल्डिहाइड्स, कीटोन्स असतील किंवा कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील. ठीक आहे. एक्सेट्रा म्हणूया आपण. ऑल दीज आर केमिकल्स अल्कोहॉल, त्यांना आपण काय म्हणणार ऑर्गेनिक केमिकल्स. जनरली हे जे काही ऑर्गेनिक केमिकल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, यांचा सोर्स म्हणजे हे मिळतात कुठे, ऑकरन्स कुठे आढळतात. तर या ठिकाणी लिहूया आपण यांचा ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे काय, आढळणे. कुठे आढळतात बघा. These chemicals most of the time occur in living organism. कशामध्ये मिळतात आपल्याला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मिळतात. अशा केमिकल्स आपण म्हणतो ऑर्गेनिक केमिकल्स. क्लिअर झाला मिनिंग तुम्हाला ऑर्गेनिक केमिकल्सचा. ठीक आहे. नेक्स्ट आता पाहणार आहोत आपण इनऑर्गेनिक केमिकल्स. आता दोनच टाईपचे केमिकल्स आहेत. एका केमिकलचा मिनिंग तुम्हाला लक्षात आला, कार्बन पाहिजे. दुसऱ्या केमिकलचा मिनिंग तुमच्या लगेच लक्षात आला असं काय म्हणणार, ज्या केमिकल्स मध्ये कार्बन नाही अशा केमिकल्सला तुम्ही काय म्हणणार इनऑर्गेनिक केमिकल्स. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ जर आपण म्हटलं वॉटर सर्वात महत्वाचा आहे आणि सर्वांना माहित आहे. काय फॉर्म्युला आहे वॉटरचा, H2O. मग H2O दिसतोय कार्बन तुम्हाला नाही. आणखी एक्झाम्पल, अमोनिया दिसतोय कार्बन नाही. तर असे जे काही केमिकल्स आहेत या केमिकल्सला आपण म्हणणार इनऑर्गेनिक केमिकल्स. डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल, तुम्ही लिहू शकता डेफिनेशन. बघा, द केमिकल्स consist of other than कार्बन आयटम म्हणा किंवा कार्बन एलिमेंट म्हणा, कार्बन एलिमेंट एकच हा, इज कॉल्ड. अशा केमिकल्सला तुम्ही काय म्हणणार इनऑर्गेनिक केमिकल्स. आलं लक्षात तुम्हाला. अशा केमिकल्सला तुम्ही कोणते केमिकल्स म्हणणार इनऑर्गेनिक केमिकल्स म्हणणार. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल्स बघा बरं, काय काय एक्झाम्पल्स मिळतात तुम्हाला. फॉर एक्झाम्पल H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड आहे का कार्बन नाही. आणखी एक्झाम्पल H2O आहे का नाही. कोण आहे का कार्बन, तुम्ही म्हणता आहे का, काय नाही दिसतंय H2 आहे, मग काय नाही म्हणतायत सर, तर काय नाही पाहिजे कार्बन नाही पाहिजे आपल्याला, बरोबर. अमोनिया आहे का नाही. HCl आहे का नाही. तुम्ही म्हणता सर सी आहे ना कार्बन, हा कार्बन आहे का नाही. हायड्रोक्लोरिक ऍसिड, Cl हा सिम्बॉल, ही संज्ञा कोणाची आहे क्लोरीनची आहे, म्हणजे हा कार्बन आहे का नाही. हायड्रोक्लोरिक ऍसिड. सच टाइप ऑफ केमिकल्स, अशा जे काही केमिकल्स आहेत जनरली लक्षात ठेवा तुम्ही की जे केमिकल्स मध्ये कोण नाही कार्बन नाहीये त्या केमिकल्सला तुम्ही म्हणणार कोणता केमिकल्स इनऑर्गेनिक केमिकल्स. ठीक आहे. आणि जनरली जर आपण पाहिलं तर ह्या इनऑर्गेनिक केमिकलचा सोर्स, जसं ऑर्गेनिक केमिकलचा सोर्स जो आहे तो काय आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तसं इनऑर्गेनिक केमिकलचा सोर्स त्याच्या उलट असणार. त्याच्या उलट कोण आहे, फॉर एक्झाम्पल त्याच्या उलट कोण नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोण, निर्जीव वस्तू, दगड, माती, पेंट, बरोबर का, इंक, फाईट बोर्ड. तर असे जे काही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे
तर त्या नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जनरली तुम्हाला काय मिळतात, इनऑर्गॅनिक केमिकल्स मिळतात. म्हणजे लिहूया आपण, इट ऑकर इन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जनरली हे जे काही केमिकल्स आपल्याला मिळतात हे कशामध्ये मिळतात, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की केमिस्ट्री या विषयाची डेफिनेशन, बरोबर, आणि त्या डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं केमिकल्स, त्या केमिकलची डेफिनेशन, केमिकल्स किती टाइपचे आहेत त्याचे एक्झाम्पल्स पण पाहिले आणि कुठे मिळतात ते पाहिलं. ही सिंपल डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्रीची. जर आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन एक्झॅक्ट किंवा डिटेल जर पाहिलं तर केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ मॅटर. लक्षात येते का तुम्हाला, या विषयामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मॅटर डिस्कस करणार आहोत, स्टडी करणार आहोत. मग ते मॅटर कशापासून तयार झालेले आहे, केमिकल पासून. जनरल डेफिनेशन स्टडी ऑफ केमिकल, बरोबर का. मग आता त्या मॅटरचं काय स्टडी करायचं या विषयामध्ये आपल्याला बघा. तर मॅटर मध्ये काय आपण स्टडी करणार आहोत, इट्स कंपोजिशन, त्या मॅटर मध्ये काय काय कंपोजिशन आहे. त्यानंतर कंपोजिशन मिळाल्यानंतर त्या मॅटरचं स्ट्रक्चर, मॅटरचं स्ट्रक्चर झाल्यानंतर त्या मॅटरच्या फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज झाल्यानंतर त्या मॅटरच्या केमिकल प्रॉपर्टीज, यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत यासारख्या प्रॉपर्टी आपण जनरली केमिस्ट्री मध्ये काय करतो, डिस्कस करतो. मग असे नंबर ऑफ केमिकल्स आपण डिस्कशन या सब्जेक्ट मध्ये करतो आणि असे नंबर ऑफ केमिकल्स अवेलेबल आहेत युनिव्हर्स मध्ये आणि हे नंबर ऑफ केमिकलचा स्टडी एका ठिकाणी एका बुक मध्ये करणं पॉसिबल आहे का, नाही. आणि म्हणून मग एवढं ह्यूज अमाऊंट ऑफ नॉलेज आहे. केमिस्ट्रीला आपण सेंट्रल सायन्स म्हणतो की हा सेंट्रल सायन्स सर्व सायन्सच्या विषयाला डेटा प्रोव्हाइड करतो. म्हणजे बाकीचे जे काही सब्जेक्ट आहेत किंवा विषय जे आहेत या सर्वांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम जर कोण करत असेल तर हा सेंट्रल सायन्स म्हणजे कोण, केमिस्ट्री करतात. जनरली फादर ऑफ केमिस्ट्री जर म्हटलं अँटोइन लुईजर हे फादर ऑफ केमिस्ट्री आहे आणि ह्यूज अमाऊंट ऑफ जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यांनी केमिस्ट्रीच्या रिलेटेड आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. तर मग एवढं ह्यूज डेफिनेशन किंवा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा सिस्टमॅटिकली अभ्यास करता यावा, त्याचा सिस्टमॅटिकली त्याचा स्टडी करता यावा, त्यासाठी या सब्जेक्टला काय केलं, वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केलं. दॅट इज कॉल्ड, त्याला म्हणतो आपण क्लासिफिकेशन ऑफ केमिस्ट्री. काही बुकमध्ये किंवा काही जण त्याला म्हणतात टाइप्स ऑफ केमिस्ट्री, काही जण त्याला म्हणतात ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. सर्वांचा मीनिंग एकच आहे, म्हणजे काय, शाखा. केमिस्ट्रीच्या कोणकोणत्या शाखा आजपर्यंत अवेलेबल आहेत, डिस्कवर झालेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला किती उपयोगाच्या आहेत, कोणत्या उपयोगाच्या आहेत, कोणत्या आपण स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर आपण डिस्कस करू ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. नेक्स्ट पार्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायचा आहे ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. बघा, म्हणजे ब्रँचेस या शब्दाचा अर्थ काय होतो बरं, ब्रँचेस म्हणजे शाखा. आता उदाहरणार्थ जर तुम्ही म्हटलं शाखा म्हणजे काय, एक झाड आहे आणि त्या झाडाला वेगवेगळ्या फांद्या आहेत, त्याला आपण काय म्हणतो, त्याच्या ब्रँचेस आहेत, त्या झाडाच्या ब्रँचेस आहेत. तसं झाडाचं जो खोड आहे ते खोड म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड केमिस्ट्री. आता तर ह्या खोडाला म्हणजे या सब्जेक्टला आता कोणकोणत्या फांद्या फुटलेल्या आहेत, बरोबर का, दॅट इज कॉल्ड ब्रँचेस. मग कोणकोणते टाइप्स आहेत, कोणकोणत्या ब्रँचेस आहेत त्या केमिस्ट्रीच्या आपण पहिल्यांदा बघू. फर्स्ट फर्स्ट ब्रँच आहे फिजिकल केमिस्ट्री. सेकंड ब्रँच आहे ऑर्गेनिक केमिस्ट्री. थर्ड ब्रँचेस आहे इनऑर्गेनिक केमिस्ट्री. फोर्थ ब्रँचेस आहे, 'analytical'. 'analytical' म्हणजे 'analysis'. 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 'analytical' म्हणजे 'analysis'
केमिस्ट्री. 5th नंबरची ब्रँचेस आहे बायोकेमिस्ट्री. ठीक आहे. तर अशा जनरली इम्पॉर्टंट ज्या ब्रँचेस आहेत केमिस्ट्रीच्या त्या किती आहेत? 5 ब्रँचेस आहेत. या ठिकाणी आपण म्हटलं असताना नंबरिंग देऊ. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 अँड नंबर 5. अशा 5 ब्रँचेस आहेत विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्रीच्या. तर प्रत्येक ब्रँच आता आपण बघूया काय काय स्टडी आपण करणार आहोत, काय काय डेफिनेशन आहे प्रत्येक ब्रँचेसची. तर त्यामध्ये फर्स्ट ब्रँच बघूया आपण फिजिकल केमिस्ट्री. बघा तर काय करणार या ब्रँच मध्ये आपण इन शॉर्ट बघूया आपण द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, composition, study of structure, composition and properties of chemicals. बघा ब्रँच आहे केमिस्ट्रीची. काय अभ्यास करणार आपण? रसायनांचा. केमिकल म्हणजे रसायन, बरोबर का? काय अभ्यास करणार? स्टडी म्हणजे स्ट्रक्चर, कसं स्ट्रक्चर आहे, कसं अरेंजमेंट आहे. मिथेनचं स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला? कार्बन सेंटरला 4 बाजूंना हायड्रोजन, त्याला आपण टेट्राहायड्रल स्ट्रक्चर म्हणतो. लास्ट इयरला पाहिलं तुम्ही. दॅट इज कॉल्ड स्ट्रक्चर. कंपोजिशन काय आहे? कंपोजिशन काय प्रपोर्शन आहे मिथेनमध्ये? कार्बनचं आणि हायड्रोजनचं. कार्बन 12 ग्राम लागला आपल्याला मिथेन तयार करण्यासाठी आणि हायड्रोजन आपल्याला 4 ग्राम लागला. दॅट इज द कंपोजिशन. त्यानंतर त्या मिथेनच्या प्रॉपर्टीज काय किंवा त्या प्रॉपर्टी कोणत्या? फिजिकल प्रॉपर्टीज असतील. मग प्रॉपर्टीमध्ये आणखी केमिकल प्रॉपर्टीज असतील. तर ह्या सर्व स्टडी आपण कशामध्ये करतो? केमिकलचा फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल फिजिकल केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय? त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो भौतिक रसायनशास्त्र. जनरली भौतिक रसायनशास्त्र म्हणजे फिजिक्सचा जो काही पार्ट आहे तो पार्ट ह्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतो. आणि आपण फिजिकल केमिस्ट्रीपासून स्टार्ट करतोय विद्यार्थी मित्रांनो. जो फर्स्ट आहे सम बेसिक कन्सेप्ट इन केमिस्ट्री. यामध्ये आपण ॲटॉमिक मास कशाला म्हणणार, मॉलिक्युलर वेट कशाला म्हणणार, मोल कन्सेप्ट कशाला म्हणणार, बरोबर का? ॲटॉमिक मास मेजर आपण कसं करतोय? AMU मध्ये, U मध्ये, बरोबर का? किंवा डाल्टन मध्ये. त्याचं कन्वर्जन आपण ग्राम मध्ये कसं करतो, बरोबर का? ह्या सर्व गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. हे डिस्कस करण्याच्या पूर्वी आपण पिरियोडिक टेबलमध्ये जो काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटची अरेंजमेंट कशी आहे, त्या एलिमेंटचा ॲटॉमिक वेट असं काय दिलेलं आहे, ह्या सर्व गोष्टीची आपल्याला जाणीव करून घ्यायची. त्या एलिमेंटचे प्रत्येक ग्रुपमध्ये काय व्हॅलन्सी आहे, काय ऑक्सिडेशन स्टेट आहे, काय चार्ज देतो आपण केमिकल्समध्ये त्यांच्यावरती, ह्या सर्व गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर मग त्यामध्ये फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल काय मिनिंग आहे फिजिकल केमिस्ट्रीचा. नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बघा द स्टडी ऑफ organic chemicals. Study of organic chemicals is called. या केमिस्ट्रीच्या ब्रँचला आपण काय म्हणणार? ऑर्गॅनिक. आता आपण पाहिलं ऑर्गॅनिक केमिकल्स म्हणजे काय की ज्या केमिकल्स मध्ये कोण आहे? कार्बन आहे. म्हणजे या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण जनरली ज्या केमिकल्स मध्ये कार्बन आहे ते केमिकल्स आपण 11th आणि 12th ला पाहणार आहोत. तुम्हाला सांगितलं मी आताच की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हायड्रोकार्बन हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर 11th ला तुम्हाला एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स यूज्ड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री ते जे टॉपिक आहे त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. जनरली फिजिकल केमिस्ट्रीचा जर आपण विचार केला तर फर्स्ट टॉपिक मोल कन्सेप्ट आहे, सम बेसिक कन्सेप्ट इन केमिस्ट्री म्हणतो. ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन आहे, बरोबर का? सॉलिड स्टेट आहे, स्टेट ऑफ मॅटर म्हणतो आपण. सॉलिड स्टेट या वर्षात CBSE ला तुम्हाला 11th पार्टमध्ये आलेला आहे स्टेट ऑफ मॅटर. लास्ट इयरला फक्त आपण गॅसेस स्टेट डिस्कस करायचो होतं. यावर्षी तुम्हाला गॅसेस स्टेट विथ सॉलिड स्टेट पण डिस्कस करायचं आहे. त्यानंतर सोल्युशन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक थर्मोडायनामिक्स आहे. हा थर्मोडायनामिक्स सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, केमिकल कायनेटिक्स आहे. हे जे काही फिजिकलचे जे टॉपिक्स आहेत हे आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये डिस्कस करतो. त्यानंतर नेक्स्ट ब्रँच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री.
कशाला म्हणतो बरं आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री? बघूया. द स्टडी ऑफ inorganic chemicals. Study of inorganic chemicals is called यांनाच आपण काय म्हणणार? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता पहिला आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुम्हाला क्वेश्चन विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज इनऑर्गॅनिक केमिकल, सांगू शकता तुम्ही आन्सर H2SO4 आहे, NH3 आहे, HCl आहे, बरोबर आणि H2O आहे इनऑर्गॅनिक. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर्गॅनिक केमिकल्स, की कोण आहे? CH4 आहे, C2H6 आहे, ROH आहे, R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R आहे, अल्किल कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड प्रोटीन अमीनो एसिड्स कार्बोहायड्रेट्स ऑल दीज आर कॉल्ड ऑर्गॅनिक केमिकल्स, बरोबर का? तसं इनऑर्गॅनिक केमिकल्स म्हणजे ज्या ब्रँचमध्ये ज्या शाखेमध्ये आपण फक्त इनऑर्गॅनिक केमिकलचाच अभ्यास करतो, की ज्यामध्ये कार्बन नाही असे केमिकल्स, त्यांना आपण म्हणतो इनऑर्गॅनिक केमिकल्स किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. या केमिस्ट्रीमध्ये जनरली पिरियोडिक टेबलचं आपण डिस्कशन करतो. पिरियोडिक टेबल मग काय आहे? पिरियोडिक टेबल मध्ये आपण कसा 4 क्लासमध्ये पिरियोडिक टेबल क्लासिफाय करतो. S ब्लॉक, P ब्लॉक, G ब्लॉक, K ब्लॉक. प्रत्येक ब्लॉकचा चार्ज काय आहे त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. ऑक्सिडेशन स्टेट +1 +2 +3 +4 +5 +6 +7 मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट जी आहे पिरियोडिक टेबल मध्ये ती म्हणजे कोणती? +7 ऑस्मोनियम, बरोबर का नाही? आणि रोडियम हे दोन एलिमेंट्स दाखवतात. तर का दाखवतात या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवातीला सायन्स तुम्हाला शिकायचं असेल, सायन्सचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं सर्वात अगोदर तुम्हाला जी गोष्ट आली पाहिजे ती म्हणजे पिरियोडिक टेबल. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे? तर याला म्हणणार तुम्ही काय? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. अनॅलिटिकल केमिस्ट्री आपण कशाला म्हणणार? बघा, द स्टडी ऑफ qualitative and quantitative analysis of chemicals. बघा, अनॅलिटिकल केमिस्ट्रीला मराठीमध्ये म्हणतात पृथक्करण रसायनशास्त्र. तुम्हाला जर विचारलं द स्टडी ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ डेटा इन द ब्रँच, कोणत्या ब्रँच मध्ये तुम्ही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करतात केमिकलचा, ती ब्रँच म्हणजे कोणती? पृथक्करण रसायनशास्त्र म्हणजे अनॅलिटिकल केमिस्ट्री. काय करतो आपण? क्वालिटी चेक करतो त्या मेडिसिनची, बरोबर का? किती क्वांटिटी मध्ये केमिकल्स आपण तयार केलं, किती क्वांटिटी मध्ये आपण मेडिसिन्स तयार केले फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, केमिकल इंडस्ट्रीज मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्या केमिकलचं. तर अशा प्रकारचा जो अभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपण अनॅलिटिकल केमिस्ट्रीमध्ये करतो. आणि या केमिस्ट्रीला इंडस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे. फ्रेशर्स नंतर तुम्ही जर समोर गेलात पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही प्रत्येक ब्रँच मध्ये करू शकता विद्यार्थी मित्रांनो. फिजिकल मध्ये, ऑर्गॅनिक मध्ये, इनऑर्गॅनिक मध्ये, अनॅलिटिकल मध्ये, बायो मध्ये सुद्धा, ठीक आहे? तर नेक्स्ट आपल्याला पाहिजे बायोकेमिस्ट्री. कशाला म्हणतात? द स्टडी ऑफ बायोकेमिकल रिएक्शन. स्टडी ऑफ काय? बायोकेमिकल रिएक्शन ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड. अशा ब्रँचेसला तुम्ही कोणती ब्रँच म्हणता? बायोकेमिस्ट्री. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? स्टडी ऑफ बायोकेमिकल रिएक्शन. बायोकेमिकल, बायो म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल? जीव, सजीवांमध्ये ज्या काही रिएक्शन घडतात त्या सर्व रिएक्शनचा अभ्यास तुम्ही कशामध्ये करता? बायोकेमिस्ट्रीमध्ये करता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणत्या रिएक्शन सर्वांना माहिती आहे, तुम्ही आतापर्यंत डिस्कस केलेले आहेत. प्रोटीन सिंथेसिस असेल, बरोबर का? त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं फोटोसिंथेसिस असेल, बरोबर का? त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं रेस्पिरेशन असेल ॲनिमल्स मध्ये घडणारं, किंवा त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं मेटाबॉलिझम असेल, डिग्रेडेशन ऑफ फूड मध्ये जे काही बायोमॉलिक्युल्स आहेत ते सेपरेट करायचे असते, दॅट इज मेटाबॉलिझम बाय युजिंग बायोकॅटॅलिस्ट. दॅट इज कॉल्ड, कोण आहे बायोकॅटॅलिस्ट? हार्मोन्स आहे. किंवा एखादं मेडिसिन आपण जर घेतलं आणि ते मेडिसिन घेतल्यानंतर एखाद्या डिसीज वरती किंवा एखाद्या व्हायरसला किंवा एखाद्या बॅक्टेरियाला जे डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना कसा किल करतो, बरोबर का? तो किल केल्यानंतर त्या व्हायरस बॅक्टेरियाचं काय होतं आणि ते जे काही केमिकल्स आहेत ते केमिकल्स घेतल्यानंतर त्या सेलवरती कसल्याही प्रकारचा इफेक्ट होऊ देत नाही.
बरोबर का नाही. ब्रेन सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती कसल्याही प्रकारचा इफेक्ट होऊ देत नाहीत ते केमिकल्स. बरोबर. असं मेडिसिन आपण घेतो ते मग कसं इंटरॅक्ट होतं सेल सोबत, कसं व्हायरस आणि बॅक्टेरियाला काय करतो, डेथ करतो, किल करतो. आणि जे काही पेन आहे, जो काही पेन होतोय आपल्याला त्या डिसीजमुळे, तो पेन ब्रेन पर्यंत जाऊ नये म्हणून कसं काम करतो, कसं वर्क करतं ते केमिकल्स, ते मेडिसिन, त्यांना आपण पेन किलर्स म्हणतो. जनरली जो काही सेकंड किंवा थर्ड स्टेजमध्ये एखादा डिसीज असेल तर त्या डिसीजमुळे होणाऱ्या जे काही वेदना आहेत त्या वेदनामुळे सुद्धा अर्ध पेशंट जे आहे म्हणजे त्याची कंडिशन जी आहे ती अतिशय नाजूक होते. आणि मग ते पेन जे आहेत त्या आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत, ब्रेन पर्यंत गेल्या नाही पाहिजेत बघा विद्यार्थी मित्रांनो. तर त्यासाठी मग केमिकल्स, मेडिसिन, बरोबर का नाही, हे काय काम करतात, कसा तो मॅसेज जो आहे तो मॅसेज काय करतात, स्टॉप करतात. ह्या सर्व गोष्टीचा, या सर्व रसायनाचा अभ्यास आपल्याला या केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. आणि त्या केमिस्ट्रीला आपण म्हणतो कोणती केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री. तर विद्यार्थी मित्रांनो असे 5 केमिस्ट्रीच्या ब्रँचेस आहेत. ह्या 5 ब्रँचेस मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय काय स्टडी करणार आहोत, त्या डेफिनेशन वरून आपल्या लक्षात येतं. बरोबर का नाही. आणि जनरली जर तुम्ही पाहिलं 11th आणि 12th ला जो काही सिलेबस आहे तुम्हाला, तर ह्या 3 केमिस्ट्रीचा आहे. फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ह्या 3 केमिस्ट्रीचा सिलेबस आपण पाहणार आहोत. मग तुम्हाला मी सांगितलं की ह्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मी पीडीएफच टाकणार आहे. फाउंडेशन कोर्समध्ये आपण कोणकोणत्या कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे पहिला जे पीडीएफ असणार आहे ना, ते पीडीएफ तुमचं काय असणार आहे, काय कोर्सेसमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. आणि मग वन बाय वन आपण ते कोर्स जे आहेत, ते पॉईंट्स जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि 100% तुम्हाला मी 100% गॅरंटी देतो की ते कन्सेप्ट जे आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या, म्हणजे मग कोणताही सब्जेक्ट असू द्या, फिजिक्स असू द्या, बायो असू द्या, केमिस्ट्री असू द्या, मॅथमॅटिक्स असू द्या, जे की आमची एक्सपर्ट टीम आहे किंवा एक्सपर्ट टीम तुम्हाला काय करणार आहे, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे. आता याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मग नंतर आपण स्टार्ट करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की ज्यापासून सायन्सला सुरुवात होते, ज्यापासून केमिस्ट्रीला सुरुवात होते, ज्या फॉर्म्युले आपल्याला जर तयार करायचे असतील केमिस्ट्रीमध्ये, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड फॉर्म्युला तयार करायचा आहे, अमोनियाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे, वॉटरचा फॉर्म्युला तयार करायचा आहे, मिथेनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आणि तो बुकमध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. वॉटरचा H2O आहे, मिथेनचा CH4 आहे, अमोनियाचा NH3 आहे. बरोबर का नाही. पण हे फॉर्म्युले अशा पद्धतीनं का लिहिलेले आहे त्याच्या पाठीमागचं रिझन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कळायला पाहिजे. आणि जोपर्यंत हे रिझन कळत नाही ना, तर तोपर्यंत आपल्याला अंडरस्टँड होत नाही हे असं का. कारण जोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एखाद्या गोष्टीचा विचार केल्यानंतर ही गोष्ट अशी का आहे, जोपर्यंत प्रश्न पडत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीच्या, त्या विषयाच्या किंवा त्या सबस्टन्सच्या मुळापर्यंत गेलो नाहीत असं आपला गायचं, म्हणजे असा आपला समज होतो विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून मग हे केमिस्ट्रीचं डिटेल आणि बेसिक नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर केमिकल्स तयार कसे होतात आणि मग केमिकल कसे तयार होतात, त्यासाठी काय काय डेटा पाहिजे, काय काय इन्फॉर्मेशन लागते आपल्याला, याच्यानंतरच्या आपण डिस्कशन मध्ये बघणार आहोत. दॅट इज कॉल्ड केमिकल पिरियोडिसिटी, किंवा त्याला म्हणतो आपण केमिकल्स किंवा एलिमेंट्स पिरियोडिक टेबल मध्ये जे आहेत त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांची पोझिशन पिरियोडिक टेबल मध्ये तसं का दिलेली आहे, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मग आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला सुरुवात करणार आहोत.